अमरावतीच्या परतवाडा अश्लील व्हिडिओ प्रकरणी आणखी तिघांना अटक झाली आहे। अश्लील व्हिडिओ लैंगिक शोषणातील आरोपींची संख्या आता 4 वर गेली आहे। मोहम्मद तन्वीर, उजैर खान, तरवेज खान, मोहम्मद सादिक अशा या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी उजैर खान यानं त्याच्याकडे असलेले अश्लील व्हिडिओ हे मोहम्मद सादिक याला पाठवल्याची कबुली देण्यात आली। त्यामुळे अमरावतीचं प्रकरण आणखी मोठं होताना दिसतंय आणि याच प्रकरणामध्ये मुख्य आरोपीच्या घरावर तोडक कारवाई करण्यात आली। परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीच्या घरावर जेसीबीनं कारवाई झाली। आरोपी आयान अहमदनं घराचा काही भाग अतिक्रमण करून बांधल्याचं उघड झालं आणि या प्रकरणी स्थानिक नगरपालिकेनं ही कारवाई केली। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजप आक्रमक झालाय। खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ कोकळे यांची भेट घेणार आहे। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून परतवाडा प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून फोनवरून या घटनेची माहिती घेतली आहे। परतवाडा प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। आतापर्यंत सापडलं 4 लोकांना अटक झाली ते एक हिमनगाचं टोक आहे। कारण हा पोरगा पहिला नाही आहे, या पोरालाही कोणीतरी करायला शिकवलं आणि या पोराजवळ एवढ्या गाड्या, जेवढा पैसा त्या मुलींवर उधळण्याकरता, हॉटेलमध्ये जाण्याकरता, जीव घालण्याकरता, गिफ्ट देण्याकरता, सेंट लावण्याकरता, कोचिंग क्लासेसमध्ये फी भरण्याकरता एवढा पैसा आला कुठून? पैशानी हे जे मजा करत होते तर या अकाउंटमध्ये कुठून पैसा आला हे पाहणंही आवश्यक आहे। म्हणजे पोर्नोग्राफीच्या ज्या साईट्स आहेत त्यांच्याकडून पैसे दिले जातात, त्या पोरांना हायर केल्या जातं। हे 1 वर्षापासून नाही तर त्याच्या अगोदरही कुणा कुणीतरी करत होता। छगन जाधव आपल्याला अधिक माहिती देत आहेत। छगन, काय अपडेट्स आहेत अमरावती प्रकरणात? नक्कीच अमरावती जिल्ह्यातील परतवाडाचं जे लैंगिक अत्याचार प्रकरण आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहेत आणि यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होतील अशी शंका देखील पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। आतापर्यंत पोलिसांच्या हाती 8 पीडितांचे व्हिडिओ जे आहेत 8 व्हिडिओ आतापर्यंत हाती लागलेले आहेत। तर 38 फोटो यावरून पोलिसांची तपासणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी मोबाईल सुद्धा आरोपींचे जप्त केलेले आहेत। फॉरेन्सिक लॅबकडे ते पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यातून डाटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर आरोपीचा घराचा काही भाग हा अतिक्रमित असल्याने आज त्याच्या अतिक्रमणावरती बुलडोझर देखील चालवण्यात आलेला होता, काही भाग तोडण्यात आलेला आहे। याच्यानंतर जर दुसरीकडे बघितलं तर त्याच्याकडे दुसरी एक नोटीस लावण्यात आलेली आहे ज्यामध्ये त्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची परवानगी नाही आहे, त्यामुळे 30 दिवसाच्या आत स्वतः त्याने ते बांधकाम तोडावं, अन्यथा अचलपूर नगरपालिका त्याचं बांधकाम जे आहे 30 दिवसानंतर तोडणार अशा पद्धतीची नोटीस आहे। तर आणखी दुसरीकडे जर बघितलं तर पोलीस महानिरीक्षक जे आहेत त्यांच्याकडे देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येते आहे, कारण खासदार अनिल बोंडे हे थोड्या वेळातच पोलीस महानिरीक्षकांची भेट घेणार आहेत। तत्पूर्वी जर बघितलं तर काँग्रेसकडून देखील अशाच पद्धतीची मागणी होताना दिसत आहेत। ज्या पद्धतीने अमरावतीच्या परतवाडा प्रकरणामध्ये अतिक्रमणावरती बुलडोझर चालवण्यात आला, तसाच बुलडोझर अशोक खरात यांच्या घरावर देखील चालवण्यात यावा अशा प्रकारची मागणी काँग्रेसकडून झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपकडनं ज्या पद्धतीने चौकशीची मागणी करण्यात येत आहे त्यामध्ये आयपीएस दर्जाची एक पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांच्याकडे तपास देण्यात यावा। आपण बघूया या बाबतीत काय कारवाई होते। मात्र राज्य शासन आता या प्रकरणात लक्ष घालू लागलेलं आहे, ही एक चांगली स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आतापर्यंत 8 महिलांनी तक्रार केलेली आहे आणि कुठल्याही समाजातील व्यक्ती असो कडक कारवाई होणार असं अल्पसंख्याक आयोगाचे प्यारे खान म्हणतात। अल्पसंख्याक आयोगाची टीम या प्रकरणाची सखोल तपास करून माहिती घेणार आहे असंही त्यांनी दावा केला। वहाँ के एसपी जो विशाल आनंद है उनसे मेरी बात हुई तो 8 मुस्लिम महिलाओं के वीडियो और फोटोज़ आए हैं, जिसमें से 6 फोटो है और 2 वीडियो है। उन्होंने मुझे ऐसा बताया और बाकी कुछ जो वीडियो है वो डिलीट किए गए। तो हमने उनको पुलिस को बुलाया कि अमरावती अचलपुर अकोला जो थोड़ा सा सेंसिटिव एरिया है, वहाँ पे दंगा होने की शक्यता ज़्यादा होती है, तो आप उस पर ध्यान रखें और कोई भी अफवाहों पे ऐसा ध्यान ना दे कि भाई ऐसा हुआ है वैसा हुआ। सरकार सभी के लिए महिलाओं के सम्मान के लिए एकदम सक्षम है और जो भी महिलाओं के साथ अन्याय होगा उस आरोपी के खिलाफ जो है कड़क से कड़क कार्रवाई की जाएगी।